नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय लोकशाही न्यूज. कर्मा न्यूमरोलॉजीच्या स्पेशल शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अंकशास्त्र एक परिपूर्ण शास्त्र याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या नामवंत संस्थेच्या संस्थापिका सौ मानसी काळे मॅडम. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये. खरं तर मानसी मॅडम बद्दल सांगायचं झालं तर मी इतकंच म्हणेन की अंकशास्त्र म्हणजे मानसी काळे. खरं तर अंकशास्त्राशी त्यांचं अतूट असं नातं आहे आणि या शास्त्राच्या त्या अतिशय उत्तम अशा अभ्यासक आहेत. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं तर माझ्या पाहणीतील त्या एकमेव यशस्वी महिला आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील गावागावात दौरे करत तेथील समाजातील सर्व स्तरातील लोकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचं कार्य त्या अगदी अविरतपणे करतात आणि ज्यांना ज्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या अनेकांना त्यांच्या जीवनात अत्यंत सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. तर अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाकडून जाणून घेऊया या विषयातील बारकावे. मॅडम, पुन्हा एकदा खरं तर खूप खूप स्वागत तुमचं लोकशाहीमध्ये आणि लोकशाहीच्या प्रेक्षकांना या सगळ्याचा खूपच फायदा होणार आहे. पण आपण अगदी सुरुवात करूया अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय या प्रश्नापासून. अंकशास्त्र म्हणजे तुमच्या बेसिक गुण आणि दोषांचा अभ्यास म्हणजे न्यूमरोलॉजी किंवा अंकशास्त्र. अंकशास्त्रामध्ये काय होतं की तुमच्यामध्ये जे स्वभाव वैशिष्ट्य आहेत त्या स्वभाव वैशिष्ट्यांची खूप काही आपल्याला एक निरीक्षण करता येतं की आपल्यामध्ये गुण काय आहेत आणि दोष काय आहेत. आणि नंबर्सच्या माध्यमातून गुण आणि दोष हे चांगल्या प्रकारे आपल्याला बघता येतात किंवा त्याचं परीक्षण करता येतं. आता स्वभावाचं शास्त्र म्हणजेच अंकशास्त्र असं पण आपण त्याला म्हणू शकतो. कारण एखाद्याच्या जन्मतारखेत कुठला नंबर किती वेळा आला. आपण एखादी जन्मतारीख जी आपण प्रत्येक जणाला एक जन्मतारीख आहे ती काय आपण ऍप्लिकेशन करून मागितली नाही, ती आली आहे, ती आपल्यामध्ये आहे. ते स्वभाव वैशिष्ट्य, ते गुण त्या नंबर्सचे, प्रत्येक नंबर्सला एक व्हायब्रेशन आहेत, प्रत्येक नंबर्सला एक गुण आहे, दोष आहेत. ते नंबर्स सगळे आपल्यावरती काम करतात. कारण आपल्याला दिवसभरात कायम नंबर्स लागतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण नंबरशीच खेळत असतो. किती वाजता उठला, कुठे गेला, किती रुपयाचं घेतलं, कसं केलं, कुठल्या नंबरच्या बसमध्ये बसला, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नंबर्सच आपल्याला सांगतात आणि ते नंबर्सच आपल्यावरती खूप काम करतात. जसं एखादी बर्थडेट आपण बघितली 2/2/2002 तर ह्याच्यामध्ये 2 नंबर बऱ्याच वेळा आलाय. तर तो 2 नंबर त्या माणसाच्या स्वभावावरती किंवा त्या माणसाचा स्वभाव त्या 2 नंबरमुळे कसा असतो हे आपल्याला नंबर्समुळे जास्त चांगल्या प्रकारे कळतं. कारण नंबर्समध्ये काही नंबर रिपीट येतात, काही नंबर मिसिंग येतात, काही नंबर आपला भाग्यांक मूलांक असतो, तो आपल्याला बेसिक आपल्या काही गोष्टी ठरवतो. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजेच अंकशास्त्र असं मी म्हणेन. क्या बात आहे. म्हणजे खरंच जर अंकशास्त्राचा आपल्या जीवनात प्रचंड असा उपयोग असतो असं म्हणता येईल. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर साधारण आपण कुठल्या तरी बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करताना सुद्धा एखादा अंक जर चुकला तर म्हणजे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये. बँक अकाउंट असं म्हणतो मी, तर म्हणेन फोन नंबर. एखादा नंबर जर का मी तू चुकला, तुझा नंबर लावायला तर तो दुसरीपर्यंत जाणार आहे. आणि नंबर्सच्याच व्हायब्रेशन आपल्यावरती खूप चांगल्या काम करतात. कारण बघ, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, घर नंबर, गाडी नंबर, सगळ्या नंबरला नंबर्सच आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण नंबर्स बरोबरच खेळत असतो. एखाद्या व्हायब्रेशन एखाद्या नंबरच्या आपल्याला सारख्या सारख्या मिळत असतात. एखादा नंबर आपल्याला सारखा सारखा आपल्या डोळ्यासमोर येत असतो किंवा तो होत असतो. आणि आपण जर का बघायला गेलं तर आता जर तू म्हणलास की नंबर्स म्हणजे काय, तर आपण असं म्हणू की एखादा नंबर जो असतो, एखाद्याची जन्मतारीख असेल 1 तर 1 नंबर आपल्यामध्ये कधी कधी येतो. तर 1, 10, 19, 28 या तारखांना जन्मलेली जी सगळी लोक आहेत ती 1 नंबरची लोक आहेत. 1ला जन्मलेली असेल, 19ला जन्मली असतील, 28ला जन्मली असतील किंवा 10 तारखेला जन्मली असेल. तर 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. या चॅनलला माझा पहिला शो आहे म्हणून मला हे सगळं आपण परत एकदा सांगू. कारण बाकीच्या चॅनलमध्ये जे बरेचशा वेळेस जे झालंय की 1 नंबर कसला, 2 नंबर कसला, पण आता बघणारा माझा जो वेगळा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी आपण एकदा परत सांगू. 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. सूर्याचा बघ, ऑल प्लॅनेटचा राजा सूर्य. सूर्य म्हणजे सगळ्या ग्रहांचा पण राजा. तर 1 नंबर सूर्याचा नंबर म्हणजे तो माणूस असतो तो जो थोडासा अग्रेसिव्ह असतो, मान पद प्रतिष्ठा त्याच्यामध्ये जास्त असते, तो कोणापुढे वाकणारा नसतो. तर हे सगळे कॅरेक्टरिक गुण हे सगळे त्या 1 नंबरवाल्यांकडे असतात. 2 नंबर हा चंद्राचा नंबर. चंद्रमा मनसोजा आहे, चंद्रमा मनाचा कारक आहे, चंद्रामुळे भरती आवटी होते. तर 2 नंबरवाले सगळे लोक थोडेसे इमोशनल असतात. म्हणजे 15 दिवस ते चांगले असतात, 15 दिवस खूप खराब असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक असं म्हणू आपण की इमोशन जास्त असतात पण क्रिएटिव्हिटी पण खूप जबरदस्त असते. 3 नंबर हा गुरुचा नंबर येतो.
3, 12, 21, 30 या तारखांना जन्मलेले लोक सगळे 3 तारखेचे असतात. तर 3 नंबर हा गुरुचा म्हणजे नॉलेजचा. पैसे ठेवा, नॉलेज ठेवा, ते नॉलेज घ्यायला जास्त त्यांना आवडेल, लोकांना सल्ला द्यायला आवडेल, त्या नॉलेजचा वापर करायला त्यांना खूप आवडेल. 4 नंबर हा राहूचा नंबर येतो. आता राहू केतू जर का बघायला गेले तर हे छायाग्रह आहेत. तुम्ही जर का नवग्रहांच्या मंदिरात बघितलं असेल तर राहूची मूर्ती असते फक्त वरचा भाग आणि केतूची मूर्ती असते फक्त खालचा भाग. आयडिओलॉजिकली त्या मूर्त्या तिथे आहेत नवग्रहांमध्ये. तर तुम्ही कधीही जाऊन एक नवग्रहांच्या मंदिरात बघून या. राहू म्हणजे वरचा भाग. त्याच्या मागे एक पौराणिक कथा अशी आहे की समुद्र मंथन होत होतं तेव्हा इकडे देव होते, इकडे राक्षस होते. राक्षसांमधला एक राक्षस उठला, देवांमध्ये जाऊन बसला, त्यांनी अमृत पिलं. त्याच्यानंतर देवांच्या लक्षात आलं एका राक्षसांनी पण अमृत पिलंय. तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्र फेकलं, तेव्हा त्या राक्षसाचा वरचा भाग पडला एकीकडे. त्याला म्हणतात 4 नंबर राहू. तुम्ही जर का 4 नंबरची लोक बघितली तर थोडीशी चिडचिड करणारी, कारण डोकं आहे, खालचा पार्ट नाही आहे, पण त्यांच्याकडे नॉलेज 1 नंबर, आयडियाज 1 नंबर, डोक्याचा वापर करायच्या एकशा वेगवेगळ्या युक्त्या त्यांच्याकडे खूप जबरदस्त असतात. आणि 7 नंबर म्हणजे खालचा भाग येतो. तो 7 नंबरवाला इमोशनली काम करणार, कारण डोक्याचा भाग राहूकडे गेलाय. तर 7 नंबरवाले थोडेसे इमोशनल ठेवणार, डोकं नंतर वापरणार की बाबा नाही एखाद्याला मदत करायची. पण 7 नंबरवाल्यांकडे पण क्रिएटिव्हिटी, नॉलेज 1 नंबर असतं, कष्ट करायला ते मागे बघत नाही. आणि 7 नंबर केतूचा नंबर येतो. 5 नंबर बुधाचा नंबर आहे. बुध बुद्धी, कम्युनिकेशन, बिझनेस. जो माणूस बॅलन्स असतो कुठेही. म्हणजे मगाशी मी तुला मेकअप रूम मध्ये जसं विचारलं की तुझा जन्मतारीख काय आहे तर तू मला म्हणला 5. तर मग मी एकदम रिलॅक्स झाले की हा कुठेही बॅलन्स होऊ शकतो, याच्याशी जास्त बोलण्याचं काही गरज नाही, हे आपल्याला ऑटोमॅटिकली दिसेल. तर 5 नंबरवाले स्वतःला कुठेही ऍडजस्ट करून घेतात. म्हणजे मगासपासून मी बघितलं की प्रॉपर हा मॅडम करूयात असं ऍडजस्टमेंट चालू होती. 6 नंबर शुक्राचा नंबर. 6, 15, 24 या तारखांना जन्मलेले सगळे लोक शुक्राच्या अंडर येतात. म्हणजे व्हीनस, मीडिया लाईन किंवा आपण म्हणू सौंदर्य प्रसाधन किंवा त्यांना आवडणाऱ्या अशा काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी, ग्लॅमर वर्ड. ओके. 8 नंबर शनीचा नंबर, ज्याला सगळे घाबरतात. 8, 17, 26 हा शनीचा नंबर आहे. तर 8, 17, 26 वाली लोक थोडी इंट्रोवर्ट असतात, थोडीशी जिद्दी असतात, थोड्याशा त्यांच्या कामांमध्ये थोडासा एक सिक्रेटिव्हपणा असतो. आणि 9 नंबर हा मंगळाचा नंबर आहे. 9 नंबरवाले लोक थोडे बिईंग ह्युमन म्हणू आपण, मदत करणारे पण थोडेसे इगोइस्टिक, थोडेसे चिडके, असे मूड स्विंग्सवाले लोक असतात की जे समोरच्याला जास्त मदत करू शकतात आणि समोरच्यासाठी समाज उपयोगी म्हणू आपण त्याला, त्या नंबरमध्ये असतात. असे प्रत्येक नंबरचे गुण आणि दोष आहेत. कुठलाही नंबर चांगला वाईट असं काही नाही. सगळे नंबर सगळे आहेत, कारण आपल्याला सगळेच नंबर लागतात. आपण असा एखादा नंबर अवॉइड नाही करू शकत की हा नाही वापरणार, तो नाही वापरणार. सगळ्याच नंबरच्या ऊर्जा छान आहेत, पण फक्त आपल्याला आपल्यामध्ये कोणते नंबर आहेत, त्या नंबरचा आपल्यावरती काय परिणाम होतो आणि त्याचा आपण सकारात्मक उपयोग कसा करून घेऊ, आपल्यामधली पॉझिटिव्हिटी कशी वापरू, त्यासाठी अंकशास्त्राचा सगळ्यात जास्त चांगला उपयोग करतात. निश्चितपणे. म्हणजे मॅडम तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की प्रत्येक अंकाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे, मग प्रत्येक अंकाचा आपल्या जीवनात नेमका कशा पद्धतीने उपयोग करून घेता येतो? आता बघ, आता ही तुझी समजा आपण एखादी जन्मतारीख घेतली 7/6/1973, एक रॅन्डमली आपण एखादी जन्मतारीख घेतली, तर आता 7/6/1973 म्हणजे काय, त्याचा मूलांक आला 7. म्हणजे दिस इज युअर रुलिंग नंबर, जो तुमच्यावरती रूल करतो. आणि सगळ्याची टोटल जर का केली तर ती येते 6. तर तो तुमचा आला भाग्यांक. तर भाग्यांक म्हणजे तुमचा एक डेस्टिनी नंबर. रुलिंग नंबर आणि डेस्टिनी नंबर हे तुमच्यावरती कायम काम करत असतात. तर तुमच्यामध्ये असलेला 6 नंबर हा तुमच्यामधला एक ग्लॅमर, तुमच्यामधला ग्लेस देईल, कारण तो डेस्टिनी नंबर आहे. आणि रुलिंग नंबर 7 वाले क्रिएटिव्ह असतील, इमोशनल असतील, कष्ट करायला मागे पुढे बघणार नाही. हा प्रत्येकाचा तुम्ही जर का स्वतःची पण बर्थडेची जर का टोटल करून बघितली तर पहिला जो तुमचा बेसिक नंबर आहे त्याला म्हणतात मूलांक. आणि सगळ्याची टोटल जर का जन्मतारखेची केली तर ती येते ती भाग्यांक. मग भाग्यांक आणि मूलांक जर का तुम्हाला समजले तर त्या नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतील. अच्छा. पण म्हणजे ह्या सगळ्यात पुन्हा एकदा एक थोडासा ह्याला जुळूनच एक प्रश्न की अंकशास्त्र हे टोटली लॉजिकवर अवलंबून आहे असं ऐकिवात, सो त्याबद्दल थोडंसं बघ ना. तू टोटल केली तर तीच येणार आहे, तिथे बदल नाही होणार आहे. पत्रिका करायला समजा तुम्ही पत्रिका एखाद्याची काढायला गेलात, ज्योतिषाची पत्रिका, त्याला काय लागतं, जन्मतारीख आणि जन्मवेळ. सो नंबर्स पण तिथे आहेत. लॉजिकली आपण काही गोष्टींचा विचार करू, सायंटिफिकली विचार करू की जे किरो, पायथागोरस हे मोठे मोठे जे शास्त्र
शास्त्रज्ञ होऊन गेले न्यूमरोलॉजीमध्ये, अंकशास्त्रामध्ये, त्यांनी जो बेसिकली थिसिस बनवला आहे तो न्यूमरोलॉजिकली लॉजिकली आपण वापरू शकतो. बघ, कुठलीही गोष्ट आपोआप घडत नाही, जादूची कांडी कुठेही फिरत नाही, कर्माला नशिबाची साथ, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सपोर्ट सिस्टीम म्हणून वापर करू शकतो. जसं न्यूमरोलॉजीमध्ये कलर, नंबर, सिग्नेचर ह्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या सपोर्टसाठी, एक पुशसाठी, एक आपल्या पॉझिटिव्हिटीसाठी. आणि सायकोलॉजी वर्क्स, आय डिड दिस, आय गेट दिस. सो ह्या गोष्टी सायकोलॉजिकली पण आपल्यावरती खूप काम करतात आणि आपण त्याचा पॉझिटिव्हली फायदा घेऊया, त्याच्या सकारात्मक ऊर्जा घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींची. निश्चितपणे. म्हणजे साधारण तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का, की समजा एखाद्या माणसाचा जो एक नंबर असेल, आपण बऱ्याचदा अंकशास्त्र एक वेगळं आणि लोकांच्या मनात आपला एक लकी नंबर आहे असं काहीतरी डोक्यात संकल्पना असते, त्याबद्दल सांगाल आणि मग त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होत जातो? बघ, मूलांक आणि भाग्यांक हे आपले लकी नंबर्स नसतात. मूलांक, भाग्यांक हे तुमच्या जन्मतारखेचे असलेले बेसिक पॉइंट्स आहेत, की हा माझा मूलांक आहे, हा माझा भाग्यांक आहे. त्या नंबरला सपोर्टेड असलेला नंबर हा तुमचा एक आपण म्हणू की पॉझिटिव्ह नंबर, सकारात्मक नंबर. मी लकी म्हणणार नाही, मी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक म्हणेन की तो तुमच्यावरती पॉझिटिव्हली काम करतो. आता समजा तुम्ही 2 नंबरचे आहात. 2 नंबर हा चंद्राचा नंबर. चंद्रमा रिप्रेझेंट पाणी, कारण चंद्राचा इम्पॅक्ट जर का समुद्रावर होतो, भरती आणि आवटी जर का चंद्रामार्फत होते, तर आपल्या शरीरात पण 77% पाणी आहे, तर आपल्यावरती पण त्या इमोशनचा फरक पडतोच. तर आता 2 नंबर समजा चंद्राचा नंबर आहे आणि तो रिप्रेझेंट करतो पाणी. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. शनी रिप्रेझेंट करतो लोखंड. आता लोखंड आणि पाणी जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय होईल? गंज लागेल. सो त्या व्हायब्रेशन आपल्याला कमी येतील. त्या म्हणजे तो जर नंबर आपल्याला पॉवरफुल नसेल तर आपल्याला त्या थोड्याशा व्हायब्रेशन कमी येतील. सगळ्या गोष्टी करून होणारच आहे, परिश्रम केल्यावर सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण आपल्याला जर का त्या गोष्टीचा, त्या कलर्सचा, एखाद्याची ऊर्जा त्या कलर्सची जर का आपल्यावरती काम करेल चांगल्या प्रकारे. बघ, तू नवीन कपडे घातल्यावर तुला किती बरं वाटतं आणि तो एकदम असा तुझा एक ओरा बदलतो किंवा तुझी एनर्जी बदलते. तर तसंच आपण एखादा जर का आपल्याला पॉझिटिव्ह नंबर कलरचा वापर केला आणि तसं करून आपण आपल्या एखाद्या महत्वाच्या कामाला गेलो तर त्याचा नक्कीच फायदा होईल. मॅडम, तुम्ही खूप छान माहिती तर दिलीच आहे, मात्र तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा करता का असं मला विचारायचं होतं. वैयक्तिक मार्गदर्शन हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. सी लाईक दिस काउन्सिलिंग, एखाद्याला एक पुश हवा असतो, एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हवा असतो, किंवा आपल्यामध्ये काय गुण दोष आहेत हे जर का पर्सनल लेवलला त्यांना कळले तर ते दोषांना कमी करतील आणि गुणांना वाढवतील. कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात किंवा माहिती पडल्यावर तो इगो हर्ट होतो की अरे असं नाही. आणि वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये आपल्याला असलेले कलर्स, नंबर्स, सिग्नेचर जर का आपल्याला कळली, कारण आपली सिग्नेचर ही आपल्यासाठी खूप काही चांगलं काम करते. आणि सिग्नेचरवरनं बघ, आता एखादा तुला बायोटा द्यायचा आहे किंवा एखादा ऍप्लिकेशन द्यायचं आहे तर ती सिग्नेचरच तू देणार आहेस, कारण सिग्नेचर हा आपला अधिकार आहे की मी ह्याची जबाबदारी घेतोय. तर सिग्नेचर आपण पाहिजे तेवढ्या वेळा बदलू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं सिग्नेचर मधनं हे होतात. आणि आपली एक म्हणजे टॅगलाईनच आहे, सही बदलो सही में बदलो, की सही तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवू शकते. ती सही ग्राफोलॉजिकली आपण चेक करू शकतो. ग्राफोलॉजी इज ऑल्सो सायन्स, की ग्राफोलॉजिकली आपल्याला सांगता येतं की ही सही अशी अशी असावी आणि या सहीनी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. ही आपली विशबुक आहे, ज्या विशबुक मध्ये आपण त्यांना साईन करायला देतो आणि खाली विश लिस्ट द्यायला येतो. बघ, माझ्याकडे भरपूरशा गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत, पण जर तुमच्याकडे विश लिस्टच नसेल, तुमचं एक धैर्यच नसेल, तर तुम्ही त्या धैर्यापर्यंत, गोलपर्यंत जाणार कसे? आणि तो गोल अचीव्ह करण्यासाठी तुमच्याकडे एक विश लिस्ट तयार पाहिजे. त्यासाठी आपण ही विशबुक वापरतो, की एक कर्मा न्यूमरोलॉजी विशबुक आपण त्याला म्हणतो, की ही तुमची सिग्नेचर तुम्ही करणार आहात आणि त्याच्या खाली विश लिहिणार आहात. आणि एकदा तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं, की जे तुम्हाला हवं आहे ती गोष्ट जर का पेपरवर आली, कारण कोणतीही गोष्ट जोपर्यंत पेपरवर येत नाही ती सक्सेस होत नाही. आणि जेव्हा आपला गोल ठरतो तेव्हा आपण आपल्यासाठी काम करतो, जेव्हा आपला गोल ठरत नाही तेव्हा आपण दुसऱ्यासाठी काम करत असतो. तर आपण आपल्या विश लिस्ट एका पेपरवर लिहिल्या, आपली साईन जर का प्रॉपर व्हायब्रेशनवर गेली, प्रॉपर अल्फाबेट्सवर गेली आणि त्याच्या ऊर्जा जर का आपल्याला मिळाल्या तर त्यातनं नक्कीच सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आणि वैयक्तिक मार्गदर्शनमध्ये कलर्स, नंबर्स, सिग्नेचर, जसं मी म्हटलं कलर्सच्या व्हायब्रेशन तुमच्यावरती खूप काम करतात. आपले कुठले नंबर्स असतील तर त्या नंबर्सला आपण वारंवार जर का चार्ज केलं आणि वारंवार ते नंबर्स वापरले तर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. हे सगळं आपण वैयक्तिक मार्गदर्शनमध्ये लोकांना सांगू शकतो. तर मॅडमना फॉलो करणारे लोक फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा आहेत. त्यामुळे मॅडमच्या वैयक्तिक मार्गदर्शनाच्या खरं तर अनुभव ज्यांनी घेतलेला आहे अशा अमेरिकेहून एक मॅडम, त्यांचं एक टेस्टिमोनियल आपल्याकडे आलेलं आहे, ते आपण बघूया नेमकं काय सांगतात. माझं नाव सुचेता चिटगोपेकर. मी गेले 28 वर्ष अमेरिकेमध्ये राहते.
मला माझ्या व्यवसायामध्ये काही प्रश्न होते, म्हणजे व्यावसायिक वाढ आणि कुटुंबाचं सगळं संगोपन ह्या गोष्टी एकदम मला करायला जमत नव्हत्या. मला असं खूप वाटायचं की माझ्या सगळ्या समस्यांना मानसी मॅमच काहीतरी उत्तरं देऊ शकतील. माझा असा खरंच विश्वास आहे की मानसी मॅमवरती महालक्ष्मींची खूप कृपा आहे. त्यामुळे त्या सगळ्या त्यांच्याकडे आलेल्या कोणालाही त्या अगदी सहजपणे सल्ला देतात. त्यांचे सल्ले उत्तम काम करतात. त्यांनी मला माझी सही बदलायला दिली होती आणि अजूनही काही उपाय सांगितले होते. मी ते सगळे उपाय अगदी जाणीवपूर्वक काटेकोरपणे पालन केलं त्याचं, आणि त्याच्यामुळे मला खूप व्यवसायामध्ये चांगला ब्रेक मिळाला. आमच्या घराच्या विक्रीचं काम पण झालं आणि एकूणच माझं आयुष्य खूप सुखी झालं. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे की तुम्ही मानसी मॅमचं जरूर मार्गदर्शन घ्या आणि तुमचं आयुष्य सुखी करा. तर आपण बघितलं त्यांनी स्वतःचा कमाल असा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. मॅडम, तुम्ही मार्गदर्शन तर करताच, पण त्याचसोबत मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही प्रशिक्षण नेमकं देता का ह्याचं, आणि ते प्रशिक्षण नेमकं कसं असतं? बघ, आता समजा कुणी मला काही सांगितलं, त्याच्यावरती मला किती विश्वास ठेवायचा आहे किंवा मी कसा विश्वास ठेवू. तर कुठलीही गोष्ट जर का आपण स्वतः शिकली, आपण शिकलो, आपलं अख्खं घर शिकलं आणि लॉजिकली जर का आपल्याला त्या गोष्टी कळल्या तर काय हरकत आहे. आणि नॉलेज कधी वाया जात नाही. आणि मी म्हणते की अपग्रेडेशन करतच राहावं. जर ह्याचं कुणाला प्रशिक्षण हवं असेल किंवा ते शिकायचं असेल तर आपण 2 दिवसाचा मार्गदर्शन कोर्स असतो आपला. 2 दिवसात मी स्वतः शिकवते. 10 ते 6 ते वैयक्तिक मार्गदर्शन असतं. त्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या नंबरचा तर अभ्यास, आणि हे जन्मतारीख कशी आहे, मिसिंग नंबर कसे, रिपीटेड नंबर कसे, भाग्यांक कसा काढायचा, मूलांक कसा काढायचा, पर्सनल इयर कसं काढायचं, हे सगळं आपण त्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो. आणि हे 2 दिवसाचं असतं. त्याच्यामध्ये आपण पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, अलिबाग अशा या वेगवेगळ्या ठिकाणी पण जाऊन मार्गदर्शन करतो आणि ते प्रशिक्षण पण देतो. ते ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी आपल्या नंबर्सवरती फोन करू शकता. आपले नंबर्स आहेत 9595166712, 9422539221. तर हे नेमकं प्रशिक्षण कसं असतं त्याचा देखील एक व्हिडिओ आहे, तो देखील पाहूया.
तर हे नेमकं प्रशिक्षण कसं असतं ते आपण पाहिलेलंच आहे. पण मॅडम, तुमची एक स्पेशालिटी आहे, म्हणजे मी आजवर अनेकदा ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, तुम्ही खास प्रेक्षकांसाठी एक विशेष टिप देता. तर आमच्या सगळ्या लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही नेमकी काय टिप द्याल? आता टिप्स भरपूर आहे. आपण प्रत्येक एपिसोडला आता येणारच आहोत. लोकशाही चॅनलशी आपण जुडलोच आहोत. तर आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळी टिप्स देऊ. आणि माझ्या माता भगिनी मला खूप चांगलं लाईक करतात, खूप टिप्ससाठी माझे शोज बघतात आणि त्यांना खूप नॉलेज मिळतं आणि त्या इन्स्पायर होतात असं पण मी म्हणेन. आणि त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानेन. बघ, आपण ना प्रत्येक वेळेस आता काय झालंय की नवीन सगळं ग्लॅमर वर्ड आलंय, ग्लोबल वर्ड आलंय. तर आता कुणी पण असं ना मोबाईलमध्येच हे बघतं, आपण म्हणू वेळ, पण घड्याळ कोणी घालत नाहीये सध्या. तर मी असं म्हणेन की आपली वेळ आपण घेऊन चालायची असते, कोणी सांगायची नसते. घड्याळ एकमेव गोष्ट आहे जी आपल्या बॉडीवरती टिक 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 करत असते. तर घड्याळाचा बेल्ट हा आपण न्यूमरोलॉजिकली की आपल्याला सिल्वर पाहिजे, गोल्डन पाहिजे, कॉम्बिनेशन पाहिजे हे आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे त्याची जी स्क्रीन आहे ती तुम्ही पॉझिटिव्हली जर का लावली, कारण तुम्ही सारखी ती स्क्रीन बघता, सारखं तुमच्या त्या व्हायब्रेशन त्याच्याकडे जातात, तुमचे डोळे त्याला सारखे बघत असतात. बॉडी, माइंड, सोल हे कनेक्टेड असतं. तर तुमचे डोळे तुमच्या मेंदूला एक सिग्नल देतात वेगळ्या प्रकारचा. तर तो जर का तो जो स्क्रीन गार्ड आहे तुमचं किंवा स्क्रीनची तुमची जी आहे मोबाईलची, ती जर का पॉझिटिव्ह असेल, व्हायब्रेटिव्ह असेल, तुमच्या म्हणजे मी म्हणेन की भाग्यांकावरती जरी तुमचं लॉक असेल मोबाईलला सगळे लॉक लावतात, तर तुम्ही तुमचा भाग्यांक किंवा मूलांकावरती जरी ते लॉक सेट केलं तरी सुद्धा त्या व्हायब्रेशन तुम्ही, कारण तो नंबर तुम्ही सारखा फिरवणार आहात. तुमचा स्क्रीन गार्ड चांगला पाहिजे, तुमचा तो लॉकचा जो पॅटर्न आहे तो तुम्ही ठेवा तुमच्या भाग्यांकावर. बघा, थोडे दिवस करून बघा की काय होतंय, कारण त्या गोष्टी जर का तुम्ही सारख्या व्हायब्रेट केल्या तर त्याचे नक्कीच चांगले पॉझिटिव्ह आपल्याला हे मिळतील. तर आजपासून आता मोबाईलमध्ये घड्याळ नाही बघणार आहोत, कारण शेवटी मोबाईल हे गॅझेट आलंय आणि हे गॅझेटच आहे. तर त्यापेक्षा आपण आपलं घड्याळ घालूयात हातात, त्यानंतर आपला स्क्रीन गार्ड प्रॉपर ठेवूयात आणि आपलं लॉक चांगलं ठेवूयात. त्याच्यानंतर नंबर्सचा वापर करून, कलर, नंबर, सिग्नेचर याचा वापर करून नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मकता आणूयात. आणि जर का एखाद्याला ते पुश मिळाला, तो जर एक सपोर्ट सिस्टीम मिळाली, तर त्या माणसाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे की मी हे करतो आहे, मला हे सगळं मिळतं आहे. आणि आपण हे सायकोलॉजिकली आणि एक सकारात्मक रीतीने करूयात की सकारात्मकता जर का आपण आपल्यामध्ये आणली, कारण एक निगेटिव्ह विचार तुमच्या अख्ख्या ऑर्गनला खराब करणार आहे, पण एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला भरपूर काही मार्गदर्शन मिळवून देणार आहे आणि भरपूर काही गोष्टी करणार आहे. तर आपण पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेचे साथ घेऊन आपल्या काही गोष्टींमध्ये थोडासा चेंज आणला तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. निश्चितच, खरंच मॅडमनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि खरंच म्हणजे सगळ्या लोकशाहीच्या प्रेक्षकांना हे नक्की आवडणार आहे. मॅडम, तुम्ही लोकशाहीच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं तर आपण असेच अनेक एपिसोड्स बघणार आहोत, पण तुर्तास या एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.